उन्हाळ्यामध्ये 30-30 भाजीपोळी खाण्याचा खूप कंटाळा येतो. तर झटपट बनणारा हा रस्सम वडा तुम्ही नक्की ट्राय करा. जास्त वेळ तर लागणार नाही आणि चवीला तो खूपच टेस्टी. आणि आपण वडा बनवण्यासाठी कोणताही सोडा, इनो वापरणार नाहीत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. एका बाउलमध्ये 3 वाटी उडदाची डाळ घेतली होती. वाट्या छोट्या आहेत त्यामुळे ती 3 वाटी घेतली होती. सोबतच 1 वाटी मुगाची डाळ ॲड केली. त्याच्यामुळे वडे खूप सॉफ्ट बनून तयार होतात. आणि थोडेसे मेथीदाणा ॲड केले. हे व्यवस्थित 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण डाळीला पावडर लावलेली असते. त्यानंतर 1 ग्लास पाणी ॲड करून 2 ते 3 तासासाठी सोक करत ठेवायचं. उडदाची डाळ आणि मुगाची डाळ भिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. सकाळी बनवणार असाल तर रात्री सोक करायला ठेवले तरीही चालतात. एका कुकरमध्ये 2.5 वाटी तुरीची डाळ ॲड केली. ह्या ठिकाणी सुद्धा वाट्या छोट्या आहेत म्हणून ते 2.5 वाटी घेतलं होतं. 2 ते 3 वेळेस त्यालाही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि नंतर मी 1 ग्लास पाणी ॲड केलं होतं. पाणी थोडं जास्तच ॲड करायचं, कारण तसंही आपल्याला रस्सम ही थोडी पातळच करायची आहे. सोबतच थोडीशी हळद, मीठ आणि 1 टोमॅटो तोही असा कट करून ॲड केला होता. रस्समसाठी हे चमचमीत वाटण खूप महत्त्वाचं आहे. साऊथ इंडियन स्टाईल रस्सममध्ये हे वाटण बऱ्याचदा वापरलं जातं. ह्या वाटणामध्ये 1 कांदा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे ॲड करायचे. थोडेसे काळी मिरी ॲड करायचे, 7 ते 8. त्यांनी पण चव खूप छान लागते. आणि कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर. खाताना बऱ्याचदा आपण कढीपत्ता काढून टाकतो. अशा वेळेस आपण या वाटणातच ॲड करायचा. आणि साऊथ इंडियन रस्सममध्ये तर कढीपत्त्याचा वापर खूप जास्त प्रमाणात होतो. ह्या ठिकाणी आपण बिलकुलही पाण्याचा वापर न करता ह्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. एकदा फिरून घ्यायचं आणि परत चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून त्याची परत एक फाईन पेस्ट बनवून तयार करायची. पेस्ट खूप बारीक जरी नाही झाली तरीही चालेल, पण पाण्याचा वापर बिलकुलही नाही करायचा. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपलं वाटण बनून तयार आहे. तर अशा प्रकारे आपल्या वाटणाची कन्सिस्टन्सी पाहिजे. वाटण बनवतोय तोपर्यंत आपली डाळही शिजून तयार आहे. तर टोमॅटोची साल आपण काढून टाकायची. ह्या ठिकाणी आपण टोमॅटो रस्सम बनवणार नाही आहेत, म्हणून फक्त 1च टोमॅटो वापरायचा. आज आपण चिंचगुळाचा रस्सम बनवणार आहोत. एकदम चटपटीत, आंबट गोड आणि थोडंसं पातळ असणारं हे रस्सम वड्यासोबत खाण्यासाठी खूप भारी लागतं. थोडंसं महाराष्ट्रीयन आणि साऊथ इंडियन स्टाईलमध्ये आपण हे रस्सम बनवणार आहोत. डाळ व्यवस्थित हाटून घ्यायची आणि आपण फोडणीची तयारी करून ठेवायची. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल ॲड करायचं. त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे ॲड केले तरीही चालतात, नाही केले तरीही, कारण आपण वाटणामध्ये ऑलरेडी जिरे वापरलेले आहेत. भरपूर सारा कढीपत्ता ॲड करायचा आणि थोडंसं हिंग. आणि ह्या ठिकाणी आपण थोडेसे लाल मिरच्या ॲड करायच्या. कोणतीही लाल मिरची जी तुमच्याकडे घरी असेल ती तुम्ही ॲड करू शकता. आणि वाटणही ॲड करून घ्यायचं. वाटण तेलामध्ये छान परतून घ्यायचं, कारण हे कच्चं वाटण आहे. तर ह्याला चांगलं 4 ते 5 मिनटापर्यंत तेलात परतून घ्यायचं. जोपर्यंत छानपैकी वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं. वाटण कच्चं असल्यामुळे ह्याला परतण्यासाठी थोडासा वेळ लागतो. आणि तेल सुटल्यानंतरच वाटणाचा सर्वत्र छान असा सुगंध पसरतो. त्यामुळे एक 5 मिनटं ह्याला लागतात. तोपर्यंत आपण चिंचेचा हा कोळ काढून घ्यायचा. म्हणजेच मी थोड्या वेळ आधी पाण्यामध्ये थोडीशी चिंच भिजू घातली होती आणि त्याला असं दाबून त्याच्यामधली सर्व चिंच बाजूला काढायची, म्हणजे आपला चिंचेचा कोळ बनून तयार आहे. जर तुम्ही चिंच भिजू घालायचं विसरलात तर एक सोपी आयडिया, थोडंसं गरम पाण्यामध्ये चिंच भिजू घातली तर 5 मिनटातच चिंचेचा कोळ बनून तयार होतो. छानपैकी वाटण्याला तेल सुटलं आहे तर त्याच्यामध्ये काही आपण बेसिक मसाले ॲड करूयात. जसं अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट. रस्सम हे जास्त तिखट नसतं, त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त मिरची पावडर ॲड करण्याची बिलकुलही गरज नाही. ह्या ठिकाणी तुम्हाला जर वाटलं तर थोडासा सांबार मसाला ॲड करू शकता, नाही केला तरीही चालतं, कारण वाटण हेच आपल्याला सांबार मसाल्याचं काम करतं. तुरीची डाळ हाटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 ग्लास गरम पाणी ॲड केलं होतं आणि ते सर्व मिश्रण आपण आपल्या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की छानपैकी असा आपल्या रस्समला रंग आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि रस्समला चांगली उकळी येऊ द्यायची. सोबतच आपण जो चिंचेचा कोळ बनवून घेतला होता तो ॲड करायचा
आणि 2 चमचा गूळ पण ॲड करायचं. म्हणजे रस्सम अशी आपली चटपटीत आंबट गोड बनून तयार होते. रस्समची कन्सिस्टन्सी ही जरा पातळच असते, त्यामुळे ह्या स्टेजला तुम्ही त्याच्यामध्ये जर पाणी ॲड करायचं असेल तर तेही ॲड करू शकता. रस्सम खूप घट्ट नसते, त्यामुळे सुरुवातीलाच आपण थोडं जास्तीचं पाणी ॲड करायचं. व्यवस्थित उकळी आल्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करून त्याला एक 2 ते 3 मिनटं छानपैकी बॉईल येऊ द्यायचा. रस्समचा सुगंध सर्व घरात पसरतो आणि जेव्हा रस्सम छानपैकी बॉईल व्हायला लागतो तेव्हा जो वरच्या साईडला फेस आलेला आहे तो थोडा थोडा शक्य असेल तेवढाच चमच्याच्या साहाय्याने काढून टाकायचा. कारण तुरीच्या डाळीला असा जो फेस येतो तो जर आपण काढला नाही तर त्याच्यामुळे आपल्याला पित्त होऊ शकतं. सर्वांनाच माहिती आहे की तुरीची डाळ ही पित्तवर्धक आहे. शक्य असेल तर हा फेस आपण काढून टाकायचा. आपला चमचमीत आंबट गोड रस्सम बनून तयार आहे. तोपर्यंत आपली उडदाची डाळसुद्धा छानपैकी सोक झालेली आहेत. तुम्ही बघू शकता की छान फुलून आलेली आहे. ह्याच्यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आणि मिक्सी जारमधून ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. पेस्ट करून घेताना लक्ष करायचं की पाण्याचा वापर बिलकुलही करायचा नाही. मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यानंतर आपल्याला हाताच्या साहाय्यानेच डाळ काढावी लागली ह्याचा अर्थ समजून घ्यायचा की आपली कन्सिस्टन्सी एकदम बरोबर आहे. मी सर्व डाळ व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घेतली आणि पाणी बिलकुलही वापरलं नाही. वडेसुद्धा खाताना थोडेसे चटपटीत व्हावे म्हणून त्याच्यामध्ये काही जिरे ॲड केले. चवीनुसार थोडंसं मीठही ॲड करायचं आणि कढीपत्ता एकदम बारीक बारीक कट करून तोही ॲड करायचा. आवडत असल्यास वरतून थोडीशी कोथिंबीर ॲड करून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. ह्या सगळ्या गोष्टी ऑप्शनल आहेत. नुसतं मीठ टाकून तुम्ही जरी बॅटर हलवून घेतलं तरीसुद्धा छान लागतं. ह्या ठिकाणी महत्त्वाची टीप म्हणजे हे बॅटर 5 ते 7 मिनटापर्यंत हाताने व्यवस्थित फेटून घ्यायचं. चमच्याच्या साहाय्याने फेटलं तरीही चालतं, कारण आपण कोणताही सोडा वापरणार नाही आहेत. तर जेवढं तुम्ही जास्त बॅटर फिरवताल तेवढं जास्त ते बॅटर हलकं होतं आणि वडे छानपैकी फुलून येतात आणि आपल्याला सोडा किंवा इनो काहीसुद्धा वापरण्याची गरज नाही. बॅटर व्यवस्थित फुललं की नाही ते बघण्याची एक ट्रिक म्हणजे वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बॅटर सोडायचं. बॅटर जर पाण्यामध्ये वरच्या साईडला तरंगत असेल ह्याचा अर्थ की आपलं बॅटर व्यवस्थित फेटून झालं आहे आणि चांगलं फुलून पण आलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला बिलकुलसुद्धा सोडा वापरण्याची गरज नाही आहे. वडे तेलामध्ये सोडताना थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि नंतरच तेलात सोडायचे, म्हणजे आपल्या हाताला बॅटर चिटकणार नाही. तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण वडे फ्राय करून घ्यायचे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की वडे जसेच आपण तेलात सोडले ते वरच्या साईडला आले, म्हणजे आपलं बॅटर एकदम परफेक्ट आहे. आणि मस्त त्याला दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. काळजी घ्यायची की गॅसचा फ्लेम हे मीडियमच असला पाहिजे. हाय फ्लेमवर केले तर वडे लवकर फ्राय होतील पण आतमधून कच्चे राहतील, आणि खूप कमी गॅसवर केलं तर आपल्याला वेळही जास्त लागणार आणि आपले वडे खूप जास्त ऑइल पण ॲब्झॉर्ब करणार. त्यामुळे मीडियम गॅसवरच आपण आपले वडे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की खूप छान गोल्डन ब्राऊन असा आपल्या वड्यांना कलर आलेला आहे आणि मस्त चमचमीत अशा रस्सममध्ये आपले वडे आपण टाकून घ्यायचे. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एकदम स्पॉन्जी कापसासारखे मऊ मऊ असे मुलायम आपले वडे बनून तयार आहेत. हा चटपटीत रस्सम वडा बनवायला जास्त वेळ लागत नाही. तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू.